नमस्कार सर्वांना, आर्व्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न बघा येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता? बघा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, सिंधुदुर्ग हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला तो पहिला या ठिकाणी पूर्ण साक्षर तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, भारतामधलं पहिलं कोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? बघा, भारतामधलं पहिलं कोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, कोलकाता या ठिकाणी भारतामधलं पहिलं कोर्ट कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 3 पहा, भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमा कोरेगाव बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। भीमा कोरेगाव बघा हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, आनंदवन ही संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आनंदवन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली संस्था आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, आनंदवन बघा ही संस्था चंद्रपूर या जिल्ह्यामधली ती संस्था आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बघा यांची समाधी मोजरी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बघा यांची समाधी मोजरी अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी 4 जिल्हे आहेत। बघा, यापैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे? बघा, लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता? बघा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, नागपूर हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला या ठिकाणी तो पहिला डिजिटल जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, राष्ट्रीय हरितकरणाचे बघा महाराष्ट्रामधले पहिले हरित खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? बघा, राष्ट्रीय हरितकरणाचे महाराष्ट्रामध्ये पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर पुणे या ठिकाणी बघा पहिले हरित खंडपीठ या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील। वर्धा या ठिकाणी पहा पवनार हा आश्रम आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण जास्त नाही? बघा, या ठिकाणी बघा 4 जिल्हे आहेत। या 4 जिल्ह्यापैकी बघा कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण या ठिकाणी जास्त नाही? बघा, जालना या जिल्ह्यामध्ये बघा आदिवासींचं प्रमाण नाही। प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी बघा लोकसंख्येचा जिल्हा म्हणजेच तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बघा लोकसंख्या या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्या असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा अष्टविनायकाच्या बघा 8 बघा स्थानापैकी 5 स्थाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा अष्टविनायकाच्या बघा 8 स्थानापैकी 5 स्थाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, अष्टविनायकाच्या बघा 8 स्थानापैकी बघा 5 स्थाने हे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एकूण 5 स्थाने आहेत। प्रश्न क्रमांक 13 बघा, महाराष्ट्रामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता? बघा, महाराष्ट्रामधला बघा सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील बघा गडचिरोली हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात या ठिकाणी नक्षलग्रस्त तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा शिवकालीन प्रसिद्ध बघा पन्हाळगड हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा पन्हाळगड हा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा नक्षल विरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल विरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा C60 हे बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा नक्षलविरोधी अभियान पथकाचं नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये दारूबंदी उठवली बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघा दारूबंदी उठवलेली आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बघा दारूबंदी ही उठवलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीना बक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मीना बक्कम बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा मीना बक्कम बघा हे आंतरराष्ट्रीय बघा विमानतळ चेन्नई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा महाराष्ट्रामध्ये बघा ई ऑफिस प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे। बघा महाराष्ट्रामध्ये बघा ई ऑफिस बघा प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा म्हणजेच तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा बघा महाराष्ट्रामध्ये बघा ई ऑफिस प्रणाली लागू करणारा या ठिकाणी तो पहिला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेलं कोल्हापूर जिल्ह्यामधलं ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे। बघा चांदी कामासाठी बघा प्रसिद्ध असलेलं कोल्हापूर जिल्ह्यामधलं ठिकाण म्हणजेच बघा हुपरी हे ठिकाण चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा .C उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरतात बघा .C उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरतात। बघा डॉट्स बघा ही उपचार पद्धती बघा प्रामुख्याने क्षयरोगावर वापरतात। प्रश्न क्रमांक 21 बघा पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी किती तापमानाला असते बघा पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी किती तापमानाला असते। बघा पाण्याची बघा महत्तम घनता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा 4 अंश सेल्सिअस बघा या तापमानाला पाण्याची बघा महत्तम घनता या ठिकाणी सर्वात जास्त असते। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा एस्कियोरोसिस बघा हा एक रोग आहे खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे बघा एस्कियोरोसिस हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा कृमीमुळे तो होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। बघा कोकणचे गांधी म्हणून बघा अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पानिपतची बघा तिसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा पानिपतची तिसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सन 1661 ला बघा पानिपतची तिसरी लढाई ही झालेली लढाई आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे खालीलपैकी कोणाला मानले जाते फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे खालीलपैकी कोणाला मानले जाते। बघा फ्रेंच राज्यक्रांतीचा बघा उद्गाता असे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील रुसो यांना बघा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत। बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण या ठिकाणी 12 स्वर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा गिरीश बघा या ठिकाणी शब्द आहे या ठिकाणी संधी विग्रह आपल्याला ओळखायचे बघा गिरीश बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दाची या ठिकाणी संधी विग्रह आपल्याला ओळखायचे गिरीश। बघा गिरीश या शब्दाचा संधी विग्रह बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता गिरी प्लस ईश ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 28 बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत। बघा विभक्तीचे एकूण बघा 8 या ठिकाणी प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक 29 बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भाववाचक नाम नाही।
बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. बघा या 4 शब्दापैकी बघा कोणता एक पर्याय आहे जो पर्याय भाववाचक नाही. बघा चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी या ठिकाणी बघा भाववाचक नाम आहेत. बघा बघा हिमालय या ठिकाणी भाववाचक नाम नाही. विषय क्रमांक पुढचा बघा प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. कोण या ठिकाणी बघा प्रश्नार्थक सर्वनाम राहील. विषय क्रमांक पुढचा बघा आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा चौथा, 60, दसपट आणि सर्व बघा आवृत्तीवाचक संख्या विशेषण बघा दसपट या ठिकाणी आवृत्तीवाचक संख्या विशेषण असलेला तो पर्याय राहील. विषय क्रमांक 32 बघा समीर निबंध लिहितो. बघा वाक्य आहे. या वाक्यामधलं क्रियापद कोणत्या प्रकारचे? समीर निबंध लिहितो. बघा वाक्य आहे. बघा वाक्यामधलं क्रियापद कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? समीर निबंध लिहितो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सकर्मक क्रियापद या प्रकारचं ते क्रियापद आहे. विषय क्रमांक पुढचा बघा क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. क्षीरचा बघा समानार्थी दूध या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. विषय क्रमांक पुढचा बघा लोचन या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. लोचन या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. लोचन बघा लोचन म्हणजे बघा डोळे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 35 बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा बोबडी वळणे बघा वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बोबडी वळणे बघा बोबडी वळणे म्हणजेच बघा तर या ठिकाणी बघा अतिशय घाबरणे बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक पुढचा बघा गर्विष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा गर्विष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. गर्विष्ठ बघा गर्विष्ठचा बघा विरुद्धार्थी शब्द विनम्र या ठिकाणी गर्विष्ठ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. विषय क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा जे टाळता येऊ शकत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा जे टाळता येऊ शकत नाही तर त्याला अटळ या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा आज्ञा बेताळ बघा या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी बघा आपला योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक पुढचा बघा मेहनत खर्च बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा मेहनत खर्च बघा हे शब्द बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक बघा 40 बघा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या बघा विकारी शब्दांना तर या ठिकाणी सर्वनाम या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. बघा भाववाचक नाम बघा माणुसकी या ठिकाणी बघा भाववाचक नाम असेला पर्याय राहील. विषय क्रमांक पुढचा बघा सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं. बघा सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा त्याची वही या ठिकाणी सार्वनामिक विशेषण या ठिकाणी असेला पर्याय राहील. विषय क्रमांक पुढचा बघा मी कादंबरी वाचत होतो. बघा वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी कादंबरी वाचत होतो. बघा मी वाचत होतो. बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. विषय क्रमांक पुढचा अंतःकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा अंतःकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा विसर्ग संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा ने एशी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चहा पाणी या शब्दामध्ये
कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा चहा पाणी, बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? चहा पाणी. बघा समाहार द्वंद्व समास या प्रकारचा समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं? बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा विष्णू वामन शिरवाडकर. बघा कुसुमाग्रज यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो चहा पितो. बघा तो चहा पितो, बघा वाक्य आहे, हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? तो चहा पितो. बघा तो चहा पितो, बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक बघा, भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? तो भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा भाऊ बहीण, बघा स्त्रीलिंग या ठिकाणी या शब्दामध्ये लिंग आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा, कवी या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. कवी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? बघा कवी या शब्दाचं बघा अनेक वचन, बघा कवीच या ठिकाणी आपलं अनेक वचन राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं एक PDF आहे. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF हे पाठवले जाईल. त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.